तो धडा नवीन जो घेतलाय ना, पेज नंबर 60 आहे बघा. उपकारस्य स्मरणम. आता कर सुरू आहे. असू दे. तर उपकारस्य स्मरणम तो धडा आपण आज त्या दिवशी पूर्ण वाचला होता. आठवते सारा? मी नव्हती वाटते. नव्हती का? बरं. पण हा जो धडा आहे त्या दिवशी मी पूर्ण शिकवला आणि आता आपण परत एकदा वाचूया तो. हं, माझ्या पाठोपाठ तुम्ही अनम्यूट करून वाचा सगळेजण. हं, काही हरकत नाहीये. बघा, रामायणम आदिकाव्यम. बोला. रामायणम आदिकाव्यम. आदि रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. श्रीरामस्य चरितम्. श्रीरामस्य चरितम् अस्य ग्रन्थस्य विषयः. अस्य ग्रन्थस्य विषयः. एषः प्रसङ्गः रामायणात्. मारुतिः सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्डयते. मार्गे महासागरः अस्ति. तस्य तले अवर्तत मैनाकः नाम पर्वतः. यदा मैनाकः गगने मारुतिं पश्यति तदा सः उद्गच्छति समुद्रात् बहिः आयाति. मारुतिना क्रमणीयः मार्गः दीर्घः. मध्ये विश्रामार्थं आनम् अपि नास्ति. इति मैनाकः जानाति. सः तस्य साहाय्यं कर्तुम् इच्छति. अतः मैनाकः मारुतिं प्रार्थयते. महाकपे अलं परिश्रमेण कृपया मम कृते विश्रामं करोतु. किमर्थं? मैनाकः मारुतेः साहाय्यार्थं उद्युक्तः
अपि सह मारुतेः अपि सह मारुतेः मारुते आशीर्वचनम् इच्छति आशीर्वचनम् इच्छति न खलु न खलु एतत्तु एतत्तु उपकारस्य स्मरणम् उपकारस्य स्मरणम् मारुतेः तातः मारुतेः तातः पवनदेवः पवनदेवः मैनाकस्य मैनाकस्य साहाय्यम् अकरोत् पुरा साहाय्यम् अकरोत् पुरा तदा सर्वे पर्वताः तदा सपक्षाः सपक्षाः ते आकाशे ते आकाशे स्वेच्छया स्वेच्छया विहरन्ति स्म विहरन्ति स्म सहसा भूमौ सहसा भूमौ निपतन्ति स्म निपतन्ति स्म स्म तेन त्रस्ताः तेन त्रस्ताः ऋषयः ऋषयः इन्द्रम् उपागच्छन् उपागच्छन् इन्द्रः इन्द्रः पर्वतेभ्यः अकुप्यत् वज्रेण सह वज्रेण पर्वतानां पक्षान् छेत्तुं प्रारभत यदा इन्द्रः मैनाकं प्रति अगच्छत् तदैव पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम् अनयत् एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात् अरक्षत् मैनाकः पवनदेवस्य एतम् उपकारम् स्मरति स्म सः अचिन्तयत् ते च प्रतिकर्तव्यम् एषः धर्मः सनातनः अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः साहाय्यम् अकरोत् मैनाकस्य आतिथ्येन मारुतिः प्रीतः तथापि विश्रामम् अकृत्वा सः कार्यसिद्ध्यर्थं
कार्यसिद्ध्यर्थम् अग्रे सरती. अग्रे सरती. आता ना ह्याच्यामध्ये हा वाचून झाला धडा, समजलाय तुम्हाला. याचं मी ट्रान्सलेशन पण लिहून देणार इंग्लिशमध्ये. पण आता त्याच्याखालचे प्रश्न पण घ्यायचे. पण मला एक आठवलं की तुम्हाला मी भूतकाळ शिकवला नाही अजून, फक्त लट लकार झालाय. आठवतंय तुम्हाला? हो, फक्त लट लकार पप आणि होय, आप, फक्त वर्तमान झालंय. होय होय. वर्तमान काळ. पण हो, आता फक्त लंग वर्तमान लकार माझं चुकून राहिलं, सॉरी. हा धडा शिकवायच्या आधी तुम्हाला लंग लकार भूतकाळ शिकवायला पाहिजे होता. म्हणजे याच्यात खूप रूपं आलेली आहेत बघा भूतकाळाची. तर आता मला असं वाटते प्रश्न फक्त घ्यावेत आणि मग आधी ते शिकवणार मी तुम्हाला, व्याकरण. बर. आता एक वाक्यानं उत्तर ते घेऊया, पण ते सोपं आहे. आणि मला अगदी आठवण करा, हे झालं की पहिलं तुम्हाला लंग लकार आणि कवी शब्द, कवी मती ते शब्द. कारण आता व्याकरण खूप राहिले, धडे होत आले, पण व्याकरण बरंच आहे अजून. आता बघा, एक वाक्येनं उत्तर म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहायचंय. मारुतीही कस्याः अन्वेषणार्थम उड्डयते. मारुती कुणाच्या शोधासाठी उडत होता, म्हणजे उड्डाण केलं. शाबास, कळलं? मारुतीही सीतायाः अन्वेषणार्थम उड्डयते. सीतायाः लक्षात राहील. बाकी सगळे शब्द तसेच. कस्याः सीतायाः. आता दुसरा बघा, पर्वतस्य नाम किम. मैनाकः. आहे की नाही? सोपं आहे बघा. पर्वतस्य नाम मैनाकः. लिहायचंय त्यांनी, लिहून ठेवा, म्हणून मी सावकाश घेते. लिहितायत ना? हा, लिहा ना. तिसरं बघा, पुरा सर्वे पर्वताः कीदृशाः. अर्थ कळला का प्रश्नाचा विभावरी? हो, कळला. पूर्वी सर्व पर्वत कसे दिसत होते. शाबास. पूर्वी आहे की नाही? पुरा म्हणजे पूर्वी, इन एन्शंट डेज. माउंटन्स कसे होते, कीदृशाः. मग याचं उत्तर पण सोपं आहे की नाही? सपक्षाः, आहे की नाही? पुरा सर्वे पर्वताः सपक्षाः. तुम्हाला एवढे सोपे प्रश्न असतात की त्या फक्त त्या शब्द तो लिहायचा की उत्तर तयार. बाकी वाक्यरचना वेगळी काही नाही करायची. परत बघा, पुरा सर्वे पर्वताः सपक्षाः. चौथा, पर्वतैः के त्रस्ताः. बघा, प्रश्नाचा अर्थ कळला का आधी? हो, कळला. काय सांग? पर्वतामुळे कोण त्रासलेलं होतं? त्रास झाला कोणाला त्रास व्हायचा पर्वतामुळे? कळलं की नाही? कोण त्रासले होते? के, कह, कऊ, के. म्हणजे कोण कोण त्रासले होते? हू वेर ट्रबल्ड बाय माउंटन्स, आहे की नाही? मग आता कोण? ऋषयः, आहे की नाही? पर्वतेः ऋषयः त्रस्ताः. सॉरी, पर्वतैः ऋषयः. सगळ्यांना शब्द सापडला का तो? सारा बघ. हर्ष पाटील, हर्ष तुला कळतंय ना रे? हॅलो. आणि एखादं लेक्चर बुडलं तरी काळजी करण्याचं कारण नाही, परत परत शिकवताना सगळं कव्हर होतं. कळलं? हर्षला ऐकू येते का हर्ष? हॅलो. त्याचा नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय.
एक आहे. मैनाकम समुद्रतलम कह नयती. मैनाकाला समुद्राच्या तळाशी कोण नेतो? पवनदेव. कळलं? कोण नेतो समुद्राच्या तळाशी? पवनदेव. शाबास. मैनाकम समुद्रतलम पवनदेव नयती. आता एक लक्षात ठेवायचं, प्रश्नामध्ये जी विभक्ती असते ना तीच उत्तरामध्ये आली पाहिजे. कहो प्रथमा एकवचन आहे की नाही, म्हणून पवनदेव. कळलं? तसंच्या तसं उत्तर लिहायचंय. झालं लिहून सगळ्यांचं? आता प्रश्न निर्माणम कुरुतो. दुसरा प्रश्न चाललाय आपला. पवनदेव मैनाकम वज्रप्रहारात रक्षती. बघा, आधी वाक्याचा अर्थ कळला पाहिजे. पवनदेव मैनाकाला वज्रप्रहारापासून रक्षण करतो, आहे की नाही? प्रहारात कोणती विभक्ती हो? कोण सांगेल मला? पंचमी आहे. नक्की सगळ्यांना कळते? प्रहारात, देवात, वनात, आहे की नाही? पंचमी. मग किम सर्वनाम पंचमी. बघा बरं, किम सर्वनाम कोण म्हणून दाखवेल मला? पुल्लिंगी. हे बघा, हे परत परत विसरून नाही चालणार. सारा तू म्हणशील किम सर्वनाम पुल्लिंगी? नाही येत. विभावरीला आठवते का? हो, आठवतंय. कह के कौ प्रथमा. चुकलं. एक मिनिट. कह कौ के. हा, कह कौ के प्रथमा. कम कौ कान द्वितीया. केन काभ्याम कैः तृतीया. कस्मै काभ्याम केभ्यः. तस्मात् काभ्याम केभ्यः. कळलं? एक मिनिट. तस्मात काभ्याम केभ्यः पंचमी. आपण पंचमी षष्टी सगळं बोलायचं, म्हणजे मग लक्षात राहतं. मग कस्मात काभ्याम, आहे की नाही? म्हणजे काय होईल? पवनदेव मैनाकम कस्मात रक्षती. उत्तर कळलं का सर्वांना? शर्विल, कस्मात रक्षती. बघा आता पुढचं. सार्थ होईल. तू दुसरं वाक्य वाच बरं. हॅलो, आवाज येतो? हा. इंद्रम उपागच्छन म्हणजे अर्थ काय झाला सांगा? काही नाही. आता म्हणजे ऋषी इंद्राकडे गेले आहे ना, असा अर्थ. मग ऋषी हा शब्द कसा आहे? प्रथमा एकवचन, प्रथमा बहुवचन. कळलं का? कवी शब्द तुमचा अजून व्हायचा आहे. कवी ही कवी कवयः, ऋषी ही ऋषी ऋषयः. प्रथमा बहुवचन. मग किम सर्वनामाची प्रथमा बहुवचन काय होईल? पुल्लिंगी. के. कळलं? के इंद्रम उपागच्छन. घाई होतीये का सगळ्यांना? कळते का? के इंद्रम उपागच्छन. उत्तर लिहून ठेवा. आता तिसरं बघा. इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. अर्थ सांगा मला.
बिभावरी सोडून, कारण तिला सगळं कळलेलं आहे. हॅलो सारा, सांगशील? शर्विल, कोणीतरी बोला. हा. इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स? इंद्र पर्वतांकडे येत होता का? कुप्यत म्हणजे काय बाळा? कुप्य, रागावणे. रागावणे. रागावलेला. हा. इंद्र पर्वतांवर रागावलेला होता. कळलं का? पर्वतेभ्यः. आता पर्वतांवर रागावलेला होता, पण पर्वतेभ्यः, तो पर्वत कशाप्रमाणे? देवप्रमाणे. मग आता देव भ्यः कुठे येतं बघा, देव शब्द म्हणून बघा. देव चतुर्थी बहुवचन आहे की नाही? देव देवौ देवाः प्रथमा देवं देवौ देवान् द्वितीया देवेन देवाभ्यां देवैः तृतीया देवाय देवाभ्यां देवेभ्यः. कळलं? देवेभ्यः चतुर्थी. आता ही चतुर्थी बहुवचन आहे हे एकदा आपल्याला कळलंय, पण आपल्याला प्रश्न निर्माण कुरुत करायचे. म्हणजे किम सर्वनामाची चतुर्थी बहुवचन? बघू दे ना इतरांना जरा. सार्थ भोईर येईल का? सारा, तुला येते का बाळा? कोणाला सगळ्यांचं हे प्रॉब्लेम आहे का रे? नेट प्रॉब्लेम. कोणीच उत्तर आवाज येत नाहीये कुणाचा. अवघड वाटतंय का हे शिकवलेलं? इंद्रः केभ्यः अकुप्यत. उत्तर तरी लिहून घ्या नुसती. पुढे, मैनाकः समुद्रात बहिः आयाती. अर्थ कळला? मैनाक समुद्रातून बाहेर येतो. कळलं? समुद्रात. कोणती विभक्ती येऊ सांगा? मूळ शब्द कोणता समुद्रात? हॅलो सार्थ भोईर, सारा, बिभावरी, तुला ऐकू येते ना ग? हो येतंय, मला येतंय ऐकू. कस्मात. बरोबर. कळलं का? कस्मात. पंचमी एक वचन. कळलं का? एकच समुद्र आहे ना, मग एक वचन. पंचमी एक वचन. कस्मात. मैनाकः कस्मात बहिः आयाती. कळते? आता तुम्ही नुसती ही उत्तरं लिहून घ्या. थोडस कवी मती ते शब्द आणि लंग लकार शिकवला की आणखीन तुम्हाला जास्त हे येईल. आणि मग हे मी तुम्हाला ट्रान्सलेशन लिहून देईन. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन देणार आहे, ते काय अगदी सोपं आहे, पण त्याच्यात वेळ घालवायच्या ऐवजी आपण आधी व्याकरण घेऊया. आता बघा, पृथक कुरुत. पुढच्या पानावरचा प्रश्न चाललाय. आहे की नाही? पृथक कुरुत म्हणजे काय? वेगळं वेगळं करा. हे टेबल आहे ना खालचं, याच्यात भरायचे. त्यांनी काय दिलंय बघा? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदम. तुम्हाला कळतंय नाम कशाला म्हणतात? एखाद्या वस्तू नाव. बरोबर. सर्वनाम कोण सांगेल? नामाऐवजी येणारा शब्द. कळलं? नामाऐवजी येणारा शब्द. म्हणजे उदाहरणार्थ बघा, राम शाळेत जातो, राम खाऊ खातो, राम अभ्यास करतो. सारखं राम राम म्हणायचा कंटाळा येतो. मग आपण काय म्हणणार? राम शाळेत जातो, तो अभ्यास करतो, त्याला खाऊ आवडतो. मग तो, त्याला, ही काय झालं? सर्वनाम. कळलं नक्की?
म्हणजे आपण सर्वनाम कोणती पाठ केली संस्कृत मध्ये? तद यद किम, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी, आणि अस्मद आणि युष्मद. कळलं? हा. आणि आता विशेषण म्हणजे काय हो? विशेष म्हणजे काहीतरी स्पेशल. कळलं की नाही? हा, म्हणजे शर्विल हुशार मुलगा आहे. हुशार हे म्हणजे हुशार आहे. कळलं? हुशार हे विशेषण. कळलं का? वेडा मुलगा, मुलाचं विशेषण काय? वेडा. आणि मुलगा हे काय? नाम. कळलं? आणि क्रियापद कळतं ना रे तुम्हाला? क्रिया करतात ना. शाबास, आहे की नाही? क्रिया करतात ते क्रियापद, वर्ब ना. म्हणजे ना मी आता 5वीच पाहते ना रे, माझा नातू आहे ना 5वी मध्ये, त्याचं रोजचं शिकवणार, म्हणजे मी ऐकत असते, त्यांना शिकवतात. हे सगळं त्यांना शिकवतात रे. वर्ब आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, सगळं विशेषण आहे, सगळं शिकवतात त्यांना. हा, तर मला असं वाटतं तुमचंही झालं असेल सगळं, आहे की नाही? आता बघा, मला एकेकाने एक एक सांगा. मारुती ही शर्विल कोणत्या ह्याच्यात येणार? नाम. बरोबर. तम कोण सांगेल? सर्वनाम. बरोबर. ऋषय नाम. अगदी बरोबर आहे. कोण? सार्थ भोईर सांगतोय वाटतं सगळं. वा. आता विभावरी दीर्घ हो, विशेषण. विशेषण. कळलं की नाही? लांब रस्ता, रस्ता कसा? लांब, आहे की नाही? विशेषण. प्रीत हो, काय येईल? विशेषण. बरोबर. त्याच्यानंतर चिंतयती, क्रियापद. शाबास, बरोबर आहे ना, विचार करतो. उद्गच्छती, क्रियापद. शाबास, बरोबर, बाहेर येतो, आहे की नाही? आणि सह काय येणार? सर्वनाम. सर्वनाम. अगदी बरोबर आहे. आता समूहेतर पदम चिन्हतो म्हणजे काय करायचं सांगा? ऑड मॅन. कळलं? गटात न बसणारा शब्द. कळतंय का शर्विल? ऑड मॅन. हर्ष, हर्ष पण निदान नेटवर्क प्रॉब्लेम असला तरी ऐका. ऐकायला काय हे नाही. आता बघा, ऑडमॅन पहिला गट बघा. मारुती ही पवनपुत्र हनुमान आणि पावक. का बरं पावक आलं? हनुमानचे वेगवेगळे नाव सांगितले. बरोबर, तिन्ही पहिली हनुमानाची नावं आहेत, आहे की नाही? आणि पावक म्हणजे अग्नी. कळलं? फायर, अग्नी, पावक. आता दुसरं बघा. मग पावकहला गोल करून ठेवा, म्हणजे वेगळं आहे ते. सुरपती ही शक्र वज्रम इंद्र. बघा आता याच्यात सुरपती, सुर म्हणजे देव, देवांचा राजा म्हणजे इंद्र. शक्र पण इंद्राचंच नाव आहे. वज्रम हे वेगळं. बरोबर, त्याचं वेपन आहे ते. मग वज्राला गोल करून ठेवायचं. वेगळं आहे ऑडमॅन. समूहेतर पद. घाई नाही ना होते? कळतंय ना तुम्हाला? हा. मैनाक नग गिरी अचल. नाही, अचल चल म्हणजे चालणारा, आणि अचल म्हणजे एका जागी उभा आहे तो. गिरी म्हणजे पण पर्वत. बरोबर. हा, नग म्हणजे पर्वत, गिरी म्हणजे पर्वत, अचल म्हणजे पण पर्वत. मैनाक पर्वत आहे, पण पर्वताचं नाव आहे. म्हणून मैनाकहला गोल करून ठेवा. लक्षात आलं? हा.
आता त्याच्या पुढचं बघा प्रश्न. विरुद्धार्थक शब्दान लिखतो. बहिही, त्याच्या उलट काय होईल? अंतः. कळलं? उद्युक्तः, अनुद्युक्तः, अनुद्युक्तः. आणि स्मरणम विस्मरणम. स्मरणम आठवणे आणि विस्मरणम विसरणे. कळलं? लक्षात राहील? आता पुढचे जे प्रश्न आहेत ना ते जरा अवघड आहेत आणि तुम्हाला जरा फार त्रास होईल, तर ते आपण नंतर घेऊया. हं, आता काय प्रश्न आहे? नुसता प्रश्न वाचते बघा. पाठे मारुती शब्दस्य स्थाने पवनसूत अपि च पर्वत इत्यस्य स्थाने अद्री इति शब्दम प्रयुज्य पाठम पुनर्लिखत. म्हणजे काय करायचंय बघा. मारुती शब्दाच्या ठिकाणी पवनसूत लिहायचं आणि पर्वताच्या जागी अद्री. अद्री म्हणजे पण पर्वत. आणि हे शब्द लिहायचे. आता ते शब्द लिहिल्यावर काय काय फरक होणार आहे बघा. पवनसूत म्हणजे अकारांत देवप्रमाणे चालणार आहे आणि मारुती कशाप्रमाणे चालणार? कवीप्रमाणे. मग याची चतुर्थी आली की त्याची चतुर्थी आपल्याला आली पाहिजे. कळलं? विभक्त्या. म्हणजे ते इतक्यात तुम्हाला येणार नाही. कवी शब्द तुम्हाला मी शिकवलाय का सांगा? शिकवलाय. कवी झालाय, शिकवलाय. मग तुम्हाला हे लिहिता येईल बघा. प्रयत्न करा मग. मारुती शब्दाच्या ठिकाणी पवनसूत. जिथे जिथे ते शब्द आले ते शब्द. आणि पर्वताच्या ठिकाणी अद्री. अद्री पण कवीप्रमाणेच चालणार आहे की नाही? तो कवी. मग तुम्हाला येईल पण बघा. बघा हे तुम्हाला गृहपाठ आहे. आता पुढचं बघा. म्हणजे उदाहरण एखादं वाक्य सांगू का करून तुम्हाला दाखवू का? येईल तुम्हाला? एखादं वाक्य करते. चला थांबा. बघा. मारुती सीतायाः अन्वेषणार्थम आहे तिसरी ओळ. आता मारुती त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं सांगा? पवनसूत. बरोबर. पवनसूत. बाकी वाक्य तसंच. आता त्याच्यानंतर मैनाकः नाम पर्वतः. आता बघा पर्वत आलाय. तिथे अद्र नाही अद्री. कळलं का? कवी. बघा कवी कवय कवी अद्री. हे प्रथम आहे का द्वितीय आहे ते जशीच्या तशी करायची आणि लिहायची. थोडं जरा डोक्याला ताप आहे पण करून बघा तुम्ही. ते तुम्ही करा. आता त्याच्या पुढचं बघा. आपण त्याच्या पुढचा प्रश्न घेऊया. तुम्हाला जे येणार नाही ते मला नंतर विचारा. अरे एक मिनिट. आता माध्यम भाषया लिखत उपकारस्य स्मरणम मैनाकेन कथम कृतम. माध्यम भाषया म्हणजे तुम्हाला आता इंग्लिश मीडियमला सगळे आहेत. आता विभावरी मराठीत लिहिलं तरी चालेल. पण माध्यम भाषया आपल्या भाषेत. कळलं का? मग इंग्लिश मीडियमची मुलं आहेत म्हणून इंग्लिश मध्ये उपकारस्य स्मरणम. मग उपकाराची आठवण मैनाकाने कशी केली? कथम कृतम. आता हे तुम्हाला केव्हा येईल? मी तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन लिहून दिलं
की तुम्हाला उत्तर लिहिता येईल, आहे की नाही? हा, त्यामुळे ते इतक्यात नको. ट्रान्सलेशन मी लिहून देईन आणि मग तुम्हाला लिहिता येईल. आता नुसते आपण प्रश्न बघूया. दुसरा बघा, मारुतेः उड्डाण कथां श्रुत्वा कस्य आधुनिक कथापात्रस्य स्मरणं भवति. प्रश्नाचा अर्थ बघा. सगळं आणि इंग्लिश मध्येच लिहायचंय बघा. मारुतीची उड्डाण कथा, उडण्याची कथा ऐकून नवीन आधुनिक मॉडर्न कोणतं तुम्हाला